अवघ्या 23व्या वर्षात ज्या वयात आपल्याला आपल्या करिअर संदर्भात सुद्धा निर्णय नीट घेता येत नाहीत, त्या वयात राजश्री श्री छत्रपती शाहू महाराजांनी भारतात एक खूप मोठी क्रांती घडवून आणली होती. 1898 ते 99 सालचा तो काळ होता. राजश्री शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानचा कारभार स्वीकारून नुकती 2-3 वर्षच उलटली होती आणि जगभरात प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. मुंबईसारख्या जगभरातल्या सोयीसुविधा होऊ शकणाऱ्या शहरात प्लेग होऊन मरण पावलेल्यांची संख्या सुमारे 10 लाखांच्या आसपास होती. पण याच प्लेगचा कोल्हापुरात मात्र शिरकाव नसल्यात जमा होता. याचं कारण राजश्री शाहू महाराजांचं आपत्ती व्यवस्थापन. हो, पण हे व्यवस्थापन करणं सोपं नव्हतं बरं का. अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा असलेल्या काळात प्रजेला जेव्हा वाटायचं की प्लेग हा देवी देवतेच्या प्रकोपामुळे होतो, तेव्हा त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढून योग्य तो उपचार आणि लसीकरण करण्याचं काम 120 वर्षापूर्वी राजश्री शाहू महाराजांनी करून दाखवलं. प्लेग का होतो, कशामुळे होतो आणि होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे समजावणारी हजारो पत्रकं त्यांनी छापली. गावागावात ठिकठिकाणी सुशिक्षित लोकांकडून त्यांचं जाहीर वाचन करून घेतलं आणि लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता पसरवली. प्लेग हा साथीचा आजार आहे. एकमेकांच्या संपर्कात राहून त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना काळात जसं आपण क्वारंटाईनमध्ये गेलेलो, तसंच 120 वर्षांपूर्वी पहिलं क्वारंटाईन राजश्री शाहू महाराजांनी घडवून आणलं होतं. बरं, नुसतं क्वारंटाईन करून फायदा नव्हता, यावर लसही शोधली पाहिजे. याची चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की होमिओपॅथीमध्ये यावर औषध उपलब्ध आहे. होमिओपॅथी त्या काळात भारतात उपलब्ध होती, फक्त पंजाबच्या राजा रणजित सिंगच्या दरबारात. शाहू महाराजांना याबद्दल कळल्यानंतर त्यांनी तातडीनं जर्मनीहून होमिओपॅथीशी निगडीत काही डॉक्टर बोलावले आणि करवीर संस्थानात डॉक्टर धोंडोपंत बोरकर यांना हाताशी घेऊन भारतातला पहिला सार्वजनिक होमिओपॅथी दवाखाना सुरू केला. बरं, फक्त दवाखाना सुरू केला नाही बरं का, तर या लसीकरणामुळे काही दुष्परिणाम होतात का हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतः पहिल्यांदा ती लस घेतली आणि मग प्रजेला देण्याची आज्ञा केली. 23-24 वर्षाच्या या तरुण राजाला प्रजेकडे दुर्लक्ष करून आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घेता आला असता, पण तसं न करता आपल्या हाताशी जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून प्रजेला आधी सुखी आणि निरोगी करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.